सातपूर कॉलनी येथील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा 18वा वर्धापन दिन आज सातपूर शहराच्या पपाया नर्सरी जवळील सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर पाटील तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी मंचावर माजी नगरसेविका लता पाटील, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, नंदुशेठ जाधव, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम मांजरे, गोकुळ निगळ, अमोल पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। संघाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांचा आजही त्या सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एकीचं वातावरण आहे आणि मला तर दर महिन्याला शेवटच्या तारखेला ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य मला मिळतं आणि दर महिन्याला मी त्यांच्यामध्ये हितगुज करत असतो। आणि अण्णा हे सुद्धा तुम्ही विसरता कामा नये, पाटील परिवारामध्ये विजयाची जर मुहूर्तमेढ जर कुणी लढवली असेल, केली असेल, त्या काकू आमच्या खाली बसलेल्या। 92 मध्ये प्रथम त्या नगरसेविका झाल्या आणि त्यांनी जी 92 ते 97 त्यांनी जी कामं केली त्यांच्या कामाच्या जीवावर तुम्ही नगरसेवक झालात हे तुम्हाला विसरून चालणार नाही। एखाद्या विजयाची हैत्री ही चालू ठेवलेली आणि खरीच अनेक मान्यवर या ठिकाणी अण्णांच्या संदर्भामध्ये बोलले आणि खरं आहे आमचे देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी बोलले। खरंय कार्यकर्ता कसा असावा, समाजसेवक कसा असावा, गोरगरिबांच्या समस्या सोडवणारा असावा, सुखा दुःखामध्ये धावून जाणारा असावा, असा लोकप्रिय जर असेल तर माननीय दिनकरांना पाटील या ठिकाणी। खरं तर बोलायचं खूप आहे, वेळेचं बंधन आहे, वेळ पण खूप झालेला आहे। मी सुद्धा अण्णा ज्यावेळेस आपण कोरोना काळामध्ये काम करत होता, हेच मंगल कार्यालय होतं, मी सुद्धा अण्णा कोरोना काळामध्ये माझा स्वतःचा हात मोडून घेतला पण मी थांबलो नाही। रोज अण्णा ह्या मंगल कार्यातनं 4 ते 5 हजार लोकांचं जेवण बनवायचं। ज्या ठिकाणी कोरोना काळामध्ये लोक उपाशी असतील त्या उपाशी लोकांना अन्न देण्याचं काम मी सुद्धा अण्णा तुमच्या पावलावर पाऊल तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे, थांबलो नाही वगैरे होत्या, त्यामुळे प्रत्येकासाठी मी शकलो नव्हतो। परंतु मी या महिन्यातच सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या इथे भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कामाला हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात मी नक्कीच प्रगती करून त्या सर्व समस्या क्लिअर करेल आणि लवकरच त्याचे रिझल्ट आपल्या सर्वांना दिसतील। मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये माझी नोंद घ्यायला सांगितलेली, माझा नंबर सुद्धा घ्यायला सांगितलेला आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केला की बाबा असे पहिले पी आहेत की जे आमच्या संघात आले, आमच्याशी एवढे बोलले, आमच्यासाठी सर्व गोष्टी करायला तयार आहेत। त्यामुळे त्यांना त्या दिवशी खूप आनंद झाला होता आणि तो आनंद तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न मी करेन आणि सर्व समस्या असतील त्या वेळेवर सोडवण्याचा प्रयत्न करेल। मला मान्य आहे मनुष्यबळ कमी आहे, परंतु तुम्ही सगळे माझ्यासोबत असताना, मला मनुष्यबळ कमी असताना सुद्धा सातपूरमध्ये काम करायला नक्कीच आवडेल आणि ते आपण सर्वांनी मिळून करूया अशी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाला आजच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवृत्त झालेले असतात आणि बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना नॉलेज नसतं। आजकाल फ्रॉड, इकॉनॉमिकल फ्रॉड किंवा ऑनलाईन फ्रॉड भरपूर होतात। बऱ्याच ह्याच्यामध्ये आमिष दाखवलं जातं की तुमचे पैसे याच्यामध्ये गुंतवा, आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देऊ, चौपट पैसे देऊ। तर अशा भूलथापांना कोणी बळी पडू नये। मोबाईलवर बऱ्याच वेळा लिंक पाठवली जाते की तुम्हाला 50 लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालेलं आहे किंवा तुम्हाला 50 रुपयाचं एकत्र करून 103 आता याच्यानंतर आम्ही सर्व काही गोष्टी करणार आहेत आणि तुम्ही काही गोष्टी करणार आहात हे लक्षात ठेवा। आम्ही सर्व असं काही वातावरण निर्माण करू की तुम्ही ज्यावेळी तिकीट भराल, फॉर्म भराल, त्यावेळी आम्ही सगळे इथून कमीत कमी 100 लोकांना प्रत्येक माणूस फोन करेल आणि अशा प्रकारचं वातावरण करेल। आमच्या सगळ्या नात्यांना, दोस्तांना, मित्रांना
सगळ्या प्रकारची जेवढी माहिती आहे तेवढ्यांना नसेल तर आम्ही स्वतःच्या त्या गावात जाऊन आमच्या स्वतःच्या गाड्यांमध्ये आमचं स्वतःचं पेट्रोल डिझेल भरून आम्ही फिरू आणि आम्ही असं वातावरण तयार करू की तुम्हाला आमदारकीची गरज नाही, तुम्हाला कुठेही व्हायची गरज नाही. हे साहेबांना होतो तेव्हा सलीम मामाचं नुकतंच पदार्पण झालं होतं राजकारणामध्ये. अण्णा आले होते ऑलरेडी किशोरराव जाते होते आमचे. काय मग असे मॅडमने सांगितलं साहेब की कविता वाचून दाखवली तर कवितेच्यातून अर्थ आहे त्या अर्थाला अर्थ खरोखर अगदी योग्य आहे. एक चारित्र्यवान संस्कारी असा नेता तुम्हाला मिळणार नाही. आणि अण्णाचं एक काम आहे, अण्णाकडे जो कोणी काम घेऊन गेला त्याचा रिझल्ट अगदी त्वरित मिळालंच पाहिजे. आणि अण्णाने आजपर्यंत खूप उपक्रम कार्यक्रम राबवले. ते फक्त अण्णाने आमच्या अंमलदाराला सांगायचं आणि सर्व कार्यक्रमाचं नियोजन आयोजन तर अंमलदारा व त्या सहकार्याने करायचं. मी अंमलदाराला सुद्धा धन्यवाद देतो. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत अंमलदाराच करू शकतो. अण्णाचा फक्त आदेश असतो कोणताही कार्यक्रम राबवायचा, पण प्रत्यक्षात अंमलदाराच हे कार्यक्रम राबवतो. आता मी मागच्या गेले इलेक्शनच्या वेळा अण्णांनी अण्णांनी तयारी केली होती एमएलए साठी. त्यावेळेला अण्णालाच तिकीट मिळणार अशी खात्री होती. परंतु आई झाला पुन्हा ते कॅन्डिडेट रिपीट केले. त्यावेळी अण्णांच्या बंगल्यावर हजारो समर्थक गेलो होतो. मी होतो असे बरेच लोक होते. तेव्हा अण्णांना आग्रह केला आम्ही तुम्ही अपक्ष फॉर्म भरा. अण्णांनी आमचं ऐकलं नाही. तर त्यावेळेला बरेच लोक नंतर येऊन गेले अण्णांची समजूता यायला. मोठे लोक नावं घेत नाही. आता अण्णाला सांगितलं तुम्ही अण्णा तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही निवडून या, लक्षात ठेवा. अण्णा ऐकत तिकडे गेली. झालं आता लोकसभेत तेच झालं. लोकसभेत अण्णांनी खूप तयारी केलेली होती, सर्व माहिती आहे. अण्णांनी काय काम केलं आतापर्यंत सर्व जनतेला माहिती आहे. पुन्हा रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही. लोकसभेला दुर्दैवाने हे तिकीट बीजेपीला मिळालं नाही. इथे जागा बीजेपीला मिळाली नाही, ही जागा शिवसेनेला मिळाली. पण तरी सुद्धा मी अण्णाला सांगितलं होतं तुम्ही बीजेपीला जागा नाही सोडले नाही तर तुम्ही अपक्ष फॉर्म भरा. कारण काही गोष्टी आम्हाला समाजातून माहिती मिळत असते. आता दुसरी गोष्ट, आता येणारी इलेक्शन आहे, आपल्याला आमदार व्हायचं म्हणून हा कार्यक्रम घेतला. माझ्या हेतू मागं जरी माझा स्वार्थ असेल, परंतु हा कार्यक्रम घेणे सुद्धा त्याच्यामध्ये धाडस लागतं, त्याला खर्च करावा लागतो, त्याला सगळ्यांना एकत्र करावं लागतं. हे सगळं करताना स्वतःला सुद्धा फार कष्ट घ्यावं लागतात. आणि आज हे काम या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना आपल्या देशासाठी, देशाच्या अखंडतेसाठी राहिलेलं जीवन मध्ये काम करायचं. जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम, आता जे प्रमुख कार्यकर्ते असताना माझी त्यांना विनंती आहे, जे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात त्यांनाही विनंती आहे आणि तुम्ही आलेल्यांना विनंती आहे, तुमच्या बरोबर जो ज्येष्ठ असतो त्याला तुम्ही तयार केलं पाहिजे. अरे आपल्याला जायचंय कार्यक्रमाला, तुम्ही बोललं पाहिजे. मी एक कार्यक्रमात पुण्यामध्ये मोहन भागवतांचं भाषण आहे. याप्रसंगी किसन खताळे, रंगनाथ आंधळे, जमधडे, पंढरीनाथ गायके, हिरा सोनवणे, प्रकाश महाजन, चंद्रकांत निर्वाण, भगवान ठाकूर, शांताराम पाटील, सुधाकर सिसोदे तसेच सातपूर पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.